होतो, असा जीव क्रमाक्रमाने मुक्त होतो. भगवंत म्हणतात माझ्या भगवत भक्ताला मुक्त होण्यासाठी एवढा विलंब लागत असेल तर माझ्या अवताराचं प्रयोजन काय? आणि या सगळ्या लीला बाजूला सोडून त्वरित भगवत भक्ताला मुक्त केलेला आहे. हा लीलेचा अर्थ. चोरी करतोय घराण्यात करताना एक काम करा ना, तुम्ही शेजारच्या घरी मग ठेवा. यशोदाला मग काही बाया डोळे म्हणतात, अगं काय सांगते यशोदा, अहो शेजारच्या घरी येऊन ठेवून पाहिलं, पण तुझा भगवान गोपाळ कृष्ण सगळ्या समुदाया बरोबर घरामध्ये जर प्रवेश केला आणि त्याला जर खायला नाही मिळालं तर तो काय म्हणतो, अरे आपण चुकून स्मशानभूमीमध्ये आलेलो आहोत, इथे माणसं राहत नाही, इथे सगळं भूतावर राहते, इथं खायला काहीच मिळत नाही. या लीलेचा अर्थ असा आहे, ज्या घरामध्ये देवभक्तासाठी काहीच नाही ते घर स्मशान होत आहे. म्हणून भगवद्गीता सुद्धा म्हणते, जो स्वतः खातो त्याला भगवद्गीता चोर म्हणते. या लीलेच्या माध्यमाच्या द्वारे जगाला संदेश दिलेला आहे. प्रथम आपण पदार्थ तयार करायचा, त्याच्यानंतर उपभोग घ्यायचा, अगोदर नैवेद्य आणि त्याच्यानंतर प्रसाद करायचा, ही वैदिक परंपरा या लीलेच्या माध्यमातून जगाला सांगितलेली आहे. अशा अनेक भगवान करण्यात यांच्या लीला आहे. आपला वेळ संपलेला आहे. एक उदाहरण सांगून मी सेवा समाप्त करणार आहे. घराणे सुरू होते यशोदा तमाने तयार करते. बरं कशा मानते, अहो चोरी कोण करतो, जी वस्तू आपल्याकडे नाही त्याची चोरी करतो. यशोदा माता घराणे घेऊन आलेल्या गुणवीला म्हणू लागल्या, अगं काय घराणे करतात म्हणजे तुम्ही, माठातलं दही दूध तोपणे खातो. अगं आमच्या घरी किती दही दूध तोपले आहेत, 9 लाख गायी सतत दूध देणाऱ्या यशोदा मातेच्या घरी आहेत. मग 9 लाख गायीचं दूध किती, दही किती, एवढं कामाप असताना तुम्ही सांगता येतो आणि माठातला आमच्या खातो. अगं पटण्यासारखं तरी बोलावं. उलट माझ्याच मुलाची तुम्ही काहीतरी थोडी करता आणि माझ्या मुलावर आळ घेता. आळ सगळं कोणाचे ताने घेता, काय सांगता घराणे गे गोकुळच्या नारी, उलट त्याचीच काही थोडी करता आणि आमच्याकडे घराणे घेऊन येतात. अनेक घराणे आहेत यशोदा मातांनी मानलेले नाही. कशा म्हणतील त्या, अशा अनेक प्रकारच्या भगवंताच्या लीला आहेत. एका भगवंत खेळता खेळता एका डबक्यामध्ये पाणी साठलेलं होतं आणि त्या पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब भगवंताला दिसलं आणि दिसल्याबरोबर हट्ट करू लागले यशोदा मातेकडे, मला हा चंद्र आणून दे खेळण्यासाठी म्हणून. यशोदा मातेने समजवायचा प्रयत्न केला, अरे म्हणजे बाळा, हा चंद्राचं प्रतिबिंब पाण्यामध्ये दिसतं हे कसं आणता येईल, तुला दुसऱ्या खेळण्यात येते, भरपूर खेळण्यात खेळण्यासाठी. भगवंत शांतच मिळणार राहायचे. दहीभात खाऊ घातला, भगवंत रडायचे थांबायला तयार नाही. सगळ्या गोकुळामध्ये कडेवर घेऊन यशोदा माता फिरल्या, रडायचे थांबत नाही. शेवटी पाण्यामध्ये झोपवलं तरी रडायचे थांबत नाही. आणि रडता रडता त्या वाटेने राधा चालली असताना रडण्याचा आवाज म्हणून यशोदा मातेच्या घरी आल्या. आणि घरी आल्यानंतर रडतात भगवंत पाळण्यामध्ये, म्हणून पाळण्याजवळ गेले आणि सहज उचलून घेतलं राधेनं भगवंताला. आणि राधेनं हातावर घेतल्याबरोबर भगवंत शांत झाले. यशोदा माता आश्चर्यचकित झाल्या. अगं मुले, एवढा मी प्रयत्न करते, एवढ्या सगळ्यांनी प्रयत्न केला, हा रडायचा थांबला नाही आणि तू अगं उचलून घेतल्याबरोबर तुझ्या हातात काय जादू पडले, तुझ्या हातामध्ये भगवंत थांबले आणि पाण्यामध्ये परत ठेवले की परत रडायचे, परत हातात घेतले की परत शांत व्हायचे. यशोदा माता म्हटल्या, मला थोडा आरामाची गरज आहे, तू काय कर, तुझ्या घरी घेऊन जा.